कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा। केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर तालुका माळशिरस येथे सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या 10,000 टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने 10,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता गाठली आहे। शेतकऱ्यांना योग्य FRP आणि इतर सुविधा देण्याचे काम कारखान्याने केले आहे। साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी उत्पन्नाचे साधन ठरत आहेत, त्यामुळे कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करावा असे आवाहन त्यांनी केले। ते पुढे म्हणाले, प्रत्येकाशी त्याच्या भाषेत संवाद साधणारे त्यांचे शिस्तप्रिय, कणखर आणि लोकप्रिय असे व्यक्तिमत्व होते। सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा करण्याचे कार्य परिचारक यांनी केले। अनेक संस्था उभ्या करून या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिले आणि विश्वस्ताच्या भावनेतून कार्य केले। त्यांचा स्पर्श लाभलेल्या संस्था यशस्वी ठरल्या आहेत। अत्यंत संवेदनशीलतेने समाज परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था त्यांनी उभी केली, त्यात पारदर्शकता आणली। राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर ST फायद्यात येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले। राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही फडणवीस म्हणाले। कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। कार्यक्रमास राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, समाधान अवताडे, दिलीप सोपल, अभिजित पाटील, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, राजू खरे, माजी आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, शहाजी पाटील, दीपक साळुंखे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, साखर कारखान्याचे संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्यासह उमेश परिचारक, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद व नागरिक उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।